Dear student, we are seeing the numericals on the gravitation. विद्यार्थी मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या प्रकरणावरील उदाहरणे जी आहेत तर ती उदाहरणे आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. बोर्ड ॲक्टिव्हिटी सीट जी आहे तर या बोर्ड ॲक्टिव्हिटी सीटमध्ये विचारलेलं जे काही उदाहरण जे आहे तर ते पहा की महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. महेंद्र आणि विराट हे असणारे काही दोघं जण जे आहेत तर ते दोघे जण एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. त्या दोघांचं असणारं जे काही वस्तुमान म्हणजे असणारं जे काही महेंद्र जे आहे तर त्या महेंद्रचं असणारं वस्तुमान 75 किलो आणि विराट जे आहे तर त्याचं वस्तुमान 80 किलो त्या ठिकाणी. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन आणि त्यांच्यामधलं असणारे काही गुरुत्वाकर्षण बल जे आहे तर ते गुरुत्वाकर्षण बल त्या ठिकाणी किती असेल त्यासाठी आपल्याला जी दिलेलं आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय काय दिले ते आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. गिव्हन मध्ये या ठिकाणी मास ऑफ महेंद्रचं मास जे आहे वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान किती दिले 75 किलो. अशाच पद्धतीनं मास ऑफ विराट तर ते M2 ने आपण दाखवू. विराटचं वस्तुमान किती दिलेलं आहे 80 किलो. डिस्टन्स पाथ पुढे आपल्याला सांगितले की याच्या दोघी जे आहे महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर. जी डिस्टन्स बिटवीन दे आपण आर ने दाखवू तर ते किती दिलेलं आपल्याला 1 मीटर त्या ठिकाणी. आणि काढायला काय सांगितलंय व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन. आपल्याला काढायचंय काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दे दोघांमधलं असणारं जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी किती हे आपल्याला त्या ठिकाणी करायचे. फॉर्म्युला आपल्याला माहिती F = कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय R². बरोबर. आता याच्यामध्ये किंमत टाकू. F ची किंमत आपल्याला काढायची. G ची किंमत किती घ्यायला सांगितली 6.67 × 10⁻11. M1 ची किंमत किती आहे 75 गुणिले M2 ची किंमत किती आहे 80 भागिले. आता डिस्टन्स किती दिलेले आहे 1 दिलेले आहे म्हणजे 1चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी पहा 6.67 × 10⁻11 × 75 × 80. आता 1चा वर्ग किती येतोय 1च त्या ठिकाणी त्याच्यामुळे काही पुढे करायची काही गरज नाही. पुढे F = आता 6.67 × 75 × 80 × 10⁻11 या सर्वांचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. पहा कसला 6.67 × 75 × 80 येते किंवा आपण एक एक सेपरेट करू. या ठिकाणी बाजूला करतो मी की 75 गुणिले 80 8×5 40 4 8×7 56 56 4 किती झाली 56 4 झाली 60. जी किती आला हा गुणाकार 6.67 × किती आले 6चा. बरोबर. किती आला 6चा गुणिले 10चा वजा 11. बरोबर. पुढे तर पुढे काय करू आपण एवढाच गुणाकार त्या ठिकाणी म्हणजे किती तर पहा की 6.67 × 6 नेच मल्टिप्लाय
बरोबर. गुणिले तर पहा 26 42 4 6 7 36 36 आणि 4 ती झाली 40 झाली. पुन्हा 40 4 6 7 36 36 आणि 4 पुन्हा ती झाली 40. बरोबर. म्हणजे हा गुणाकार जर केला कोणता 6.36 गुणिले 6 तर तो किती आला 4002 आला. किती आला 4002. आणि याच्यावर किती शून्य होते 3 शून्य होते. 3 शून्य आपण देऊन टाकू. 1 2 3 गुणिले 10 वजा 11. बरोबर. आता याच्यामध्ये आता हे जे काही 3 शून्य जे आहेत तर ते मी कशी लिहितो की 4002 गुणिले 10चा कितवा घात होतो मी 3रा घात. किती शून्य आहेत 3 शून्य आहेत. बरोबर. म्हणजे हेच पुन्हा 10⁻11 पण ते लिहितो बाजूला मी. बरोबर 4002 गुणिले 10 आता 11. ते तुमच्या लक्षात येते पायी समान असतील तर घातांकांची बेरीज करतो. 11 मधून 3 गेली तिथे राहिली 8 राहील वजा 8. येते का लक्षात. पुढे पुन्हा मी पाहतो कशा पद्धतीने लिहितोय की सर्वसाधारणपणे की 4002 गुणिले काय लिहिले मी 10⁻8 लिहिले. आता हेच उत्तर जे आहे तर ते पुन्हा आपल्याला काय करायचंय तर त्या ठिकाणी कमी करायचे. आता मी लिहिताना असं लिहितोय की 4002 गुणिले 10चा वजा 7वा घात गुणिले 10चा 1. बरोबर. आता हेच मी पुढे आपण असं लिहितोय की 4002 गुणिले 10चा वजा 7वा घात वजा आहे तर त्याला काय करतो मी खाली लिहितो म्हणजे 10चा 1. आता याचा अर्थ काय 10ने भागायचे 10ने म्हणजे 1 दशांश द्यायचं म्हणजे 4 पॉईंट काय नसते की 002 गुणिले 10चा वजा 7वा घात. ही कसली किंमत आली आपली एफची किंमत आली. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर जे आहे तर ते न्यूटनमध्ये असणार आहे. आणि आपल्याला विचारले काय विचारलं होतं ते तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र and Virat is F is equal to किती आले 4.002 into 10⁻7 न्यूटन. अशा पद्धतीनं असणार जे काही कॅल्क्युलेशन जे आहे तर कॅल्क्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. याच्यानंतरचं पुढचं असणारे काही उदाहरण जे आहे तर ते पुढचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाळ्यावर दिले का काय दिसते की फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन ए मॅन of mass 50 kg and a car of mass 1500 kg separated by 10 meter. काय सांगितलेले की 50 किलोग्रॅम आणि 150 किलोग्रॅम वस्तुमान असणारा जो काही पदार्थ जो आहे मनुष्य आणि कार हे काय केलेली 10 मीटरने एकमेकांपासून त्या ठिकाणी सेपरेट. आणि या दोघांच्या दरम्यानचं असणार जे काही गुरुत्वीय त्वरण जे आहे तर ते गुरुत्वीय त्वरण काय करायला सांगितलं आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. आणि काही गिव्हनमध्ये की मास ऑफ द मॅन M1 म्हणतो मी तर देखील दिलेले 50 kg. त्याच्यानंतर पुढे मास ऑफ द कार M2 म्हणतो तर तिथे दिलेले 1500 kg. आणि पुढे आपल्याला सांगितले काय सांगितलेले की सेपरेटेड बाय 10 मीटर. आता सेपरेटेड बाय 10 मीटर म्हणजे काय की डिस्टन्स बिटवीन
मॅन अँड कार, मनुष्य आणि कार या दोघांमधलं असलेलं काय अंतर जे आहे तर ते अंतर किती सांगितलं आपल्याला 10 मीटर. आणि काढायला काय सांगितलंय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितलंय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी एफ जी आहे तर त्या एफची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती एफची व्हॅल्यू काय करायचं की आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. पुन्हा आपल्या लक्षात येतं फॉर्म्युला आपल्याला माहिती की एफ इज इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 डिवायडेड बाय आर. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला किमती ज्या आहेत तर त्या किमती त्या ठिकाणी माहीत आहे. जीची किंमत आपल्याला माहिती किती आहे की 6.67 इंटू 10⁻⁻11 अशा प्रकारची जीची असण्याची काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची आहे. त्याच्यानंतर M1 ची किंमत किती दिलेली 50 किलो, M2 ची किती दिलेली 1500 किलो आणि आर डिस्टन्स बिटवीन दे आता किती आहे तर सर्वसाधारणपणे डिस्टन्स बिटवीन दे दिलेले 10 मीटर दिले. या ठिकाणी 10चा काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर त्या ठिकाणी करावं लागेल. आता एफ इज इक्वल टू कधीतरी 6.67 इंटू या दोघांचा गुणाकार करतो असला 15 गुणिले 5, 15 5 किती आली 75. बरोबर. आणि किती शून्य आहेत 1 2 3 1 2 3 गुणिले किती आहे 10चा वजा 11. पुन्हा 10चा वर्ग आहे. 10चा वर्ग किती 10चा वर्ग 100. 10चा स्क्वेअर आपल्याला माहिती 100 त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे दादा आपल्याला लक्षात येत नसते की हे 2 शून्य या ठिकाणी घे. बरोबर. आता काय राहिले का 6.67 इंटू 75 आणि त्याच्यावर किती शिल्लक राहिलंय तर एकच झिरो त्या ठिकाणी राहिलंय 10⁻⁻11 त्या ठिकाणी राहिलं. आता पुन्हा या दोघांचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. गुणाकार करताना कसला करतोय की 6.67 डिवायडेड बाय 750 मला काय करायचं तर त्याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. येते. आता मल्टिप्लाय करतोय मी समजा 0 5 ने 5 7 35 8 3 5 30 30 3 30 8 3 पुन्हा 5 30 30 3 30. तर 7 ने गुणायचे 2 दशांश म्हणजे लिहून टाकतो. 7 7 49 48 4 7 सकून 42 42 4 तिथे आली 46 पुन्हा 48 4 पुन्हा 40 7 42 42 4 ती झाली 46. बरोबर. पुढे 0 5 9 3 12 हाताला 1 7 3 10 हाताला 1 3 3 9 1 10 हाताला 1 काय आले दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार केला तर तो आला बा. आणि किती दशांश चिन्ह आहेत तर 2 दशांश चिन्ह आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये काय केलं मी 2 दशांश चिन्ह दिली आणि पुन्हा किती म्हटलं 10⁻⁻11. बरोबर. पुढे आपल्याला काय करायचंय पहा. पुढे करताना मी काय करतोय की 5002.50 गुणिले 10चा वजा 11वा घात आहे तर मी या ठिकाणी 8 म्हणतो आणि पुन्हा 10⁻⁻3 कारण 8 आणि 3 झाले 11. पुढे हेच लिहिताना मी असं लिहितोय की 5002.50 गुणिले 10चा वजा 8वा घात भागिले 10⁻3. हे वजा होते मी काय केले खाली त्या ठिकाणी. आता याचा अर्थ काय 10चा तिसरा घात 10चा तिसरा घात म्हणजेच ते काय असणार आहे 1000 त्या ठिकाणी असणार आहे. बरोबर. किती असणार आहे 1000 त्या ठिकाणी असणार.
आता 1000ने भागायचे, 1000ने याला भागायचं म्हणजे काय करायचंय, 3 दशांश स्थळ मागं सारखायचे. 1 2 3 म्हणजे उत्तर काय आता असते पहा, पुन्हा एकदा पहा, 3 दशांश स्थळ 1 2 3 म्हणजे 5.0025 इंटू 10⁻⁸ बरोबर. तर हे काय एफची किंमत आहे, ही कशी असणार आहे, न्यूटनमध्ये त्या ठिकाणी असणार. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी पहा, इथे उत्तर लिहितो मी, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मॅन अँड द कार दॅट इज एफ इज इक्वल टू किती आले, आपलं सर्वसाधारणपणे इथपर्यंत उत्तर आहे. तर ते काय आहे, 5.0025 इंटू 10⁻⁸ न्यूटन एवढं आपलं त्या ठिकाणी असणार. तर फायनल असणार काय आन्सर जे आहे, तर ते आन्सर त्या ठिकाणी असणार. आता प्रकरण क्रमांक 1 वरील आपण भरपूर उदाहरणं त्या ठिकाणी सोडवलेली. पुस्तकामध्ये सुद्धा काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं सोडून दिलेली आहेत. त्याचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी करा. धन्यवाद.